Hello friends, there is a one box and in the box there are 30 tickets bearing only one number from 1 to 30. That is, there is 1 on one card, 2 number on second card, 3 number on third card and last number 30. There are 30 cards and we write the numbers 1, 2, 3, 4 up to 30. 1 to 30 on each card. One ticket is drawn at random. कशाही पद्धतीने एक तिकीट बाहेर काढलं. बरोबर सर. Find probability of an event. Probability काढायची आहे an odd number. Odd number कसा असेल? पहा बरं सर, लक्षात घ्या. पहिल्यांदा आपल्याला काय काय येईल आन्सर. सॅम्पल स्पेस कसा येईल बघा सर. काय काय शक्यता आहे. 1 to 30. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. ह्यापैकी कुठलाही नंबर येण्याची शक्यता आहे कार्ड काढल्यानंतर. Therefore ns is equal to 30. Right? Now event आहे. काय आहे इव्हेंट आहे बघा सर. इव्हेंट आणि प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. प्रोबॅबिलिटी ऑड नंबर. Therefore event A, let event A be an odd number. Okay, therefore A is equal to, आता odd numbers are 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, finish. किती झाले बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. Therefore, n of A is equal to 15. Right. What is the probability of A? Probability of A बरोबर Na upon ns. Therefore, 15 upon 30. Therefore, 15 ones are 15 and 15 twos are 30. Therefore, answer is 1 by 2. Therefore, probability of A is equal to 1/2. Right? Now, event B, काय है? A complete square number. Let event B be a complete square number. A complete square number. काय आहेत सर कंप्लीट स्क्वेअर? पहा बरं कंप्लीट स्क्वेअर काय काय पहा, लक्ष द्या. कंप्लीट स्क्वेअर आहेत 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 84, 64, 64, 91, 81, 100, 121, 144, 169, 196, 225. These are the square numbers. Here's a square root. 1's a square root 1, 4's a 2, 9's a 3, 16's a 4, 25's a 5, 36's a 6, 49's a 7, 64's a 8, 81's a 9, 100's a 11, 121's a 12, 121's a 11, 144's a 12, 169's a 13, 196's a 14, 225's a 15. These are the complete square numbers. आपल्याला किती पर्यंत पाहिजे? 30 पर्यंत. 30 पर्यंत म्हणजे सर 1, 4,
9, 16, 25, फिनिश. इतके कंप्लीट स्क्वेअर आहेत सर. म्हणजे कसं होईल बघा बरं, एक कंप्लीट स्क्वेअर आपण लक्षात घ्या. हे जे आहेत हे कंप्लीट स्क्वेअर हे आपण तयार, हे पाठच करायचे लक्षात घ्या सर. हे पाठ करायचे म्हणजे इथं कसं होईल बघा सर, बी इज इक्वल टू काय काय आले आपल्याकडे, 1, 4, 9, 16 आणि लास्ट 25. ओके, संपले. किती झाले बघा सर, एन ऑफ बी. Therefore n of b is equal to किती आहे, 1, 2, 3, 4, 5. Probability of b किती येईल बघा सर, Probability of b बरोबर nb upon ns. Therefore 5 upon 30. 5 1 जा 5, 5 6 जा 30. Answer is 1 upon 6. Answer is 1 upon 6. So this is our answer. Again, the probability we have to find out. Okay. तर ह्या पद्धतीनं सर आपल्याला हे तिकीटचं एक्झाम्पल परीक्षेमध्ये येऊ शकतं. काही होमवर्कची पण एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पहा, आणखीन काही एक असंच आहे इथे बघा बरं, वन मोर एक्झाम्पल आपण इथे पाहतो आहोत. पेज 127 वर प्रॉब्लेम सेट 5 मधले 11 आहे. There are 6 cards in a box. बॉक्समध्ये किती कार्ड्स आहेत बघा सर, फक्त 6 कार्ड्स आहेत. Each bearing a number from 0 to 5. 0 to 5 आहे. Find the probability of the following events. म्हणजे इथं आन्सर कसं येईल बघा सर, आन्सर एस कसं येणार, एस मध्ये 0 नंबरचं कारण येईल, 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल आणि 5 येईल. एन एस किती झालं बघा सर, 6. पहिलं ह्याला इव्हेंट ए म्हणूया सर, लेट. बरं, ह्याला काय म्हणूया, लेट इव्हेंट ए बी. लेट इव्हेंट ए बी अ नॅचरल नंबर. अ नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर मध्ये काय काय येतं माहित आहे का, नॅचरल नंबर मध्ये 0 येतं का, नॅचरल मध्ये 0 येत नाही लक्षात घ्या सर. त्यामुळे 1, 2, 3, 4, 5 आर नॅचरल नंबर्स. 0 नैसर्गिक संख्यामध्ये येत नाही. नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या, आणि ह्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या 0 येत नाही. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे एन ए किती झालं बघा सर, एन ए इज इक्वल टू 5. ओके, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर एन ए अपॉन एन एस. Therefore, Na किती झालं 5 आणि हे 6. दिस इज द आन्सर, प्रोबॅबिलिटी ऑफ ए. आता सर आपण बी बघूया, इव्हेंट बी. लेट, बरं, लेट इव्हेंट बी काय आहे सांगा, इव्हेंट बी अ नंबर लेस दॅन 1. बी अ नंबर लेस दॅन 1. आता नंबर लेस दॅन 1, एक पेक्षा कमी. लेस दॅन म्हणजे पेक्षा कमी. आता एक पेक्षा कमी संख्या कशी येईल बघा सर, एक पेक्षा कमी म्हणजे 0च आहे. therefore काय होईल सांगा, एन ऑफ बी इज इक्वल टू 1 अँड therefore एकच आहे, एकच 0. therefore probability of b is equal to nb upon ns. Therefore 1 upon 6. This is our answer. This is the probability of B. बघा बरं सर, हे येते का, हे probability of A. Now event C, a whole number. Let event C be a whole number. whole म्हणजे पूर्ण संख्या. होल नंबर म्हणजे काय बघा सर, पूर्ण संख्या, पूर्णांक ज्याला म्हणतो पूर्ण संख्या, होल नंबर. मग होल नंबर ह्यातले कुठले, तर ह्यातले होल नंबर मध्ये 0 येत असत. होल नॅचरल नंबर मध्ये 0 येत नाही, पण होल नंबर मध्ये 0 येतं.
आणि बाकी सगळे हे पूर्णांक आहेतच, कुणी अपूर्णांक नाहीये. त्यामुळे 0 to 5 हे सगळे होल नंबर्स आहेत, लक्षात घ्या. Therefore, here C is equal to 0, 1, 2, 3, 4, 5. Therefore, NC is equal to 6. Therefore, probability of C is equal to NC upon NS. Therefore, 6 upon 6 is equal to 1. Probability of C किती आली बघा सर? 1. आणि probability 0 to 1 येते सर, म्हणजे 100%. सगळ्या संख्या आहेत 100%. 1 म्हणजे काय? 100%. लास्ट डी कोणते? अ नंबर ग्रेटर दॅन 5. 5 पेक्षा जास्त कोणीच नाही. 5 पेक्षा जास्त कोणच नाही, लक्षात घ्या. 5 मॅक्झिमम. म्हणजे आता लास्ट लेट इव्हेंट डी बी a number greater than 5. A number greater than 5. A number greater than 5. आता 5 पेक्षा कोण जास्त आहे का? नाहीच आहे. 5 पेक्षा जास्त कोण नाहीच आहे, लक्षात. therefore D is equal to empty. D is equal to empty, लक्षात घ्या. therefore या ठिकाणी लक्षात घ्या, number of D is equal to 0. What is the probability? Probability of D is equal to ND upon NS. ND किती आहे? 0. NS किती आहे? 6. 0 upon anything is 0. 0 upon anything is 0. Therefore, probability of a number greater than 5 is 0. सर लक्षात द्या का बघा सर, अशा प्रकारे चारही इव्हेंट्सची आपण प्रॉबॅबिलिटी काढली. लक्षात काय ठेवणार? होल नंबर पूर्णांक पूर्ण संख्येमध्ये 0 येतं, 0 सगळे. आणि नॅचरल नंबर मध्ये 0 येत नाही. नॅचरल नंबर मध्ये 0 येत नाही, लक्षात घ्या. लक्षात ठेवा. इथे आपण बघूया गेम ऑफ चान्स. आपण पाहतो सर उर्सामध्ये वगैरे, उर्सामध्ये जातो, एक प्रकारचा जुगार आहे सर. गॅम्बलिंग. अशी एक चक्र असते, फिरत असते, आणि त्याच्यावरती हा काटा असा फिरतात, असं का काटा फिरवतात. मग हा काटा कुठेही येतो, 1 वर, 2 वर, 3 वर, 4 वर, 5 वर, 6 वर, 7 वर, 8 वर. तुम्ही सांगेल त्या आकड्यावर आलात की बक्षीस मिळतं. बरोबर, लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यामध्ये आता लिहित असताना याला आन्सर तुमचं ह्याच्यात एस काय येईल सांगा? एस इज इक्वल टू काटा कुठेही थांबेल, 1 ला थांबेल, 2 ला थांबेल, 3 ला थांबेल, 4 ला, 5 ला, 6 ला, 7 ला, 8 ला, कुठेही थांबेल. म्हणजे एनएस किती आहे सांगा सर? एनएस 8. पॉसिबिलिटीज 8 आहेत. व्हॉट इज इव्हेंट ए? इव्हेंट ए काय बघा सर? इव्हेंट ए असा आहे की एरो विल रेस्ट ॲट 8. बघा सर, इव्हेंट ए, इव्हेंट ए काय बघा सर? is equal to arrow will rest at 8. 8 वर arrow थांबणार. मग एकच आहे ना सर, 8 एकदाच आहे. 8 एकदाच आहे. therefore a is equal to 8. therefore n of a is equal to 1. therefore probability of a is equal to na upon ns is equal to 1 upon 8. समोर आन्सर. बघा सर, लक्षात आलं का? हा प्रॉबॅबिलिटी ऑफ ए. 8 एकदाच आहे ना सर, 8 एकदाच आहे. इव्हेंट बी अन ऑड नंबर, इव्हेंट बी इट इज इक्वल टू ऑड नंबर. आता ऑड नंबर काय काय येईल बघा सर? विषम संख्या. ऑड नंबरला, ऑड नंबरला मराठीमध्ये काय म्हणायचं? विषम संख्या. नॉट डिव्हिजिबल बाय 2. 2 ज्याला भाग जात नाही. म्हणजे बी काय काय येईल बघा सर? 1, 3, 5, 7. हे ऑड नंबर आहेत सर. देअर एन ऑफ बी इज इक्वल टू 4. 1, 2, 3, 4. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन बी अपॉन एन एस. देअरफॉर 4 अपॉन 8. देअरफॉर 4 1 जा 4, 4 2 जा 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8. Probability of B is 1/2, 50%.
ऑड नंबर येण्याची संभाव्यता प्रोबॅबिलिटी 50%, वन हाफ येते, लक्षात घ्या. नंबर 3, अ नंबर ग्रेटर दॅन 2 इव्हेंट सी, लक्षात घ्या, इव्हेंट सी इज इक्वल टू अ नंबर ग्रेटर दॅन सी, अ नंबर ग्रेटर दॅन 2, 2 पेक्षा मोठी संख्या. मग 2 पेक्षा मोठी संख्या काय काय येईल? 2 पेक्षा मोठी संख्या 3, 4, 5, 6, 7, 8. फिनिश. किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6. n of c is equal to 6. Therefore, probability of c is equal to nc upon ns. nc किती झालं? 6. ns किती झालं? 8. कितीनं डिव्हिजन पॉसिबल आहे? 2 न. 2 3 जा 6, 2 4 जा 8. त्यामुळं आन्सर किती आलं? प्रोबॅबिलिटी ऑफ सी बरोबर 3/4. दिस इज आवर आन्सर, प्रोबॅबिलिटी ऑफ सी. म्हणजे गेटिंग नंबर ग्रेटर दॅन 2 ह्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती किती आहे सांगा सर? 3/4. लास्ट, अ नंबर लेस दॅन लाईन, इव्हेंट डी, इव्हेंट डी इज इक्वल टू अ नंबर लेस दॅन 9. 9 पेक्षा लहान संख्या. आता 9 पेक्षा सगळ्या लहानच आहेत की? सगळ्याच येणार 100%. 9 पेक्षा सगळ्याच येणार ना सर, सगळ्याच संख्या येणार. देअरफॉर डी इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 9 पेक्षा लहान, लेस दॅन 9 सगळेच आहेत. देअरफॉर नंबर ऑफ डी इज इक्वल टू 8. सगळे चालेल ना. प्रोबॅबिलिटी ऑफ डी इज इक्वल टू एन डी अपॉन एन एस. एन डी किती आहे सांगा सर? 8. एन एस किती आहे? 8. 8 अपॉन 8 इज 1. आणि प्रोबॅबिलिटी 1 म्हणजे 100%. प्रोबॅबिलिटी 1 म्हणजे किती सांगा सर? 100%. सर्वच्या सर्व संख्या आहेत सर, जेवढ्या यस मधल्या सगळ्या आहेत त्या सगळ्या इथे आहेत. 100% प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी इज 1. प्रोबॅबिलिटी 0 to 1 असते. ही 1 सगळ्याच्या सगळ्या संख्या आल्या म्हणजे 100%. तर अशा प्रकारे सर ऑड नंबर, नंबर लेस दॅन 2, नंबर लेस दॅन 9, असे सोपं असते एक्झाम्पल्स. आणखीन काही होमवर्क्स आपण पाहतो आहोत, लक्षात घ्या. होमवर्क नंबर काय बघा बरं. आपण होमवर्क देतोय आता, पहा. होमवर्क आता 9 येईल बरं का सर. कसं लिहायचं बघा सर? राईट एस अँड एन एस. बरं सर, राईट एस आणि एन एस. तुम्हाला यस लिहिता येईल कधी बघा सर? त्यांनी सांगितलं ॲरो इज रोटेटेड. हा काटा फिरवला, कुठं थांबेल? यस मध्ये कुठेही थांबू शकेल सर. यस मध्ये कुठेही थांबू शकेल. रेड वर थांबू शकेल, ऑरेंज वर थांबू शकेल, येलो वर थांबू शकेल, ब्ल्यू वर थांबू शकेल, ग्रीन वर थांबू शकेल, पर्पल वर थांबू शकेल, कुठेही थांबू शकेल ना सर. त्याला काय म्हणून एन एस इज इक्वल टू किती येईल बघा सर? पॉसिबिलिटीज किती आहेत त्याच्या? काटा थांबण्याच्या पॉसिबिलिटीज किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. एन एस इज इक्वल टू 6. आता एक्झाम्पल मी सोडवूनच दाखवलं, पण हे नाही दाखवणार. हे होमवर्क देणार आहे. किती नंबर येईल म्हणलात बघा? 9. होमवर्क 9 येईल बघा सर हे. आणि हे होमवर्क 10 आहे. हे मी करणार नाही आहे बरं सर. आता हे कसं येईल सांगा बरं? अ बॅग कंटेन्स 50 कार्ड्स. अ बॅग कंटेन 50 कार्ड्स म्हणजेच एस काय आलं बघा सर? 50 लिहिणं जरा अवघड आहे. मग कसं लिहायचं सांगा सर? 1, 2, 3, ... 50. फिनिश. बस. सगळं लिहिणं काही गरजेचं नाही, नॉट नेसेसरी. मी जसे 30 लिहिले तितके लिहायची गरजेचे नाही. इच कॅट बियर्स ओनली 1 नंबर फ्रॉम 1 to 50. 1 कार्ड इज ड्रॉन. नंबर इज डिव्हिजिबल बाय 6. इव्हेंट ए काय येईल बघा सर? इव्हेंट ए काय येईल? डिव्हिजिबल बाय 6 म्हणजे 6चा टेबल म्हणा. 6ने भाग जाणारी संख्या काय येणार बघा सर? 6ने भाग जाणारी संख्या. 6ने भाग जाणारी संख्या. मग 6ने भाग जाणारी संख्या 6चा टेबल म्हणा. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42,
6 8 जा 48, 6 9 जा 54, पण 54 चालेल का? अबाव 50 नाही चालेल, 50च्या आत बोलायचं. म्हणजे हे NA झालं बघा सर. ते किती झालं? 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे NA किती झालं बघा सर? NA इज इक्वल टू 8 झालं. बरोबर. आता काय पाहिजे तुम्हाला? त्याच्यावर प्रोबॅबिलिटी काढा सर. प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू NA अपॉन NS 8 अपॉन 50. भाग घालवा, लक्षात घ्या. 2 नी जाईल 4 अपॉन 25. असा आन्सर काहीतरी येईल सर. 4 अपॉन 25. ह्याचं किती आन्सर येईल बघा सर? माझ्या अंदाजाने 4 अपॉन 25 हे आन्सर यावं प्रोबॅबिलिटीची. इव्हेंट बी बरोबर सर, कारण 8 अपॉन 50 हाफ केलं. हां, आता सी काय बघा सर? सी अ नंबर इज कंप्लीट स्क्वेअर. नंबर इज कंप्लीट स्क्वेअर. अ कंप्लीट स्क्वेअर, अ नंबर इज काय सांगा सर? कंप्लीट स्क्वेअर. हा बी आहे बघा सर, इथे बी. कंप्लीट स्क्वेअर म्हणजे काय बघा सर? आपण मगाशी बघितले 1 4 9 16. आता इथे काय सर? काय कंप्लीट स्क्वेअर? 1 4 9 16 25 36. बरोबर सर. 49 फिनिश. 49च्या पुढे नको सर. 64 नको, कारण अबाव 50 नको आहे. फिनिश. मग NB किती बघा सर? NB इज इक्वल टू, हे सगळे कंप्लीट स्क्वेअर आहेत. 1 2 3 4 5 6 7 7 झालं. आन्सर 7 अपॉन 50. ह्याचं उत्तर किती येईल बघा सर? 7 अपॉन 50. दिस आन्सर येईल, लक्षात घ्या. बरोबर. हे पण आपण एक्झाम्पल करायचं आहे. लक्षात 50 तिकीट्स आहे. आपण हे करू शकाल असं मला वाटतं. ऑड नंबर तुम्हाला येतील आणि इथं 5चे मल्टिपल 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5चा टेबल. संपला विषय. हेही तुम्हाला करता येईल. दिस इज ऑल्सो होमवर्क नंबर 10. दिस इज होमवर्क नंबर 10. थँक्यू.